नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या विषयावरील अगदी बेसिक आणि सोपे असे 25 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जी माहिती आपल्याला माहीतच असायला हवी. तर या 25 पैकी तुमचा स्कोअर किती हे आम्हाला नक्की कळवा कमेंट करून. तर बघूया. प्रश्न पहिला आहे, आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते? आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते? तर उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांना. प्रश्न दुसरा आहे, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक, तर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. प्रश्न तिसरा आहे, बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण? बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण? तर उत्तर आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग, बंगालचे प्रथम गव्हर्नर जनरल होते. प्रश्न चौथा आहे, भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण? तर मागच्या प्रश्नात आपण बंगालचा बघितलं, तर आताचा प्रश्न आहे भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण? तर उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक, हे भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल होते भारताचे. प्रश्न पाचवा आहे, भारताचे प्रथम व्हाईसरॉय कोण? भारताचे प्रथम व्हाईसरॉय, तर उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे प्रथम व्हाईसरॉय होते. सहावा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी करण्यात आली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना कधी करण्यात आली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी करण्यात आली? तर उत्तर आहे 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली आणि संस्थापक ॲलन ऑक्टम ह्यूम हे होते. नंतरचा प्रश्न आहे सातवा, ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय सभासद कोण झाले होते? तर ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय सभासद कोण झाले होते? तर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय सभासद होते. 10वा प्रश्न आहे, तैनाती फौजेचा स्वीकार करणारा पहिला भारतीय सत्ताधीश कोण? तैनाती फौजेचा स्वीकार करणारा पहिला भारतीय सत्ताधीश, तर लॉर्ड वेलेस्लीद्वारे तैनाती फौजेचा जो आहे अवलंब केला गेला होता. तर यामध्ये पहिला अडकणारा भारतीय सत्ताधीश, तर उत्तर आहे हैदराबादचा निजाम 1798 साली त्याने तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. 11वा प्रश्न आहे, 1857च्या उठावाच्या वेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? 1857चा उठाव यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल, तर उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग, हे 1857च्या उठावाच्या वेळेस भारताचे गव्हर्नर जनरल होते. 12वा प्रश्न आहे, एकमेव व्हाईसरॉय यांची भारतात हत्या करण्यात आली. असे ते एकमेव व्हाईसरॉय आहेत ज्यांची भारतात हत्या झाली आहे. तर उत्तर आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो हे व्हाईसरॉय पदी असताना त्यांची हत्या करण्यात आली होती भारतातच. प्रश्न 13वा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटले जाते? प्रश्न 13वा, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक, तर उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते. प्रश्न 14 आहे, अंतिम मुघल सम्राट कोण होता? तर अंतिम मुघल सम्राट कोण? उत्तर आहे बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर हा अंतिम मुघल सम्राट होता. 15वा प्रश्न आहे, भारताचे पहिले वृत्तपत्र कोणते? भारताचे पहिले वृत्तपत्र, उत्तर आहे बेंगाल गॅझेट, 1780 साली प्रकाशित. तर कोणाद्वारे होते? जेम्स ऑगस्टस हिकी यांच्याद्वारे होते बेंगाल गॅझेट भारताचे पहिले वृत्तपत्र आहे 1780 साली. नंतरचा प्रश्न आहे, भारतात ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या दरम्यान झालेल्या युद्धांना कोणते नाव आहे? तर ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या दरम्यान जे युद्ध झाले त्यांना प्रसिद्ध असे नाव आहे. तर या युद्धांना कर्नाटक युद्ध म्हणून ते प्रसिद्ध आहे. कर्नाटक युद्ध. प्रश्न 17 आहे, भारतात प्रथम आलेले व सर्वात शेवटी गेलेले कोण? असे परकीय सत्ताधीश जे भारतात प्रथम आले व सर्वात शेवटी गेले.
तर उत्तर आहे पोर्तुगीज. पोर्तुगीज 1498 साली आले आणि 1961 साली भारतातून निघून गेले. तर पोर्तुगीज. प्रश्न 18 आहे, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर उत्तर आहे सी राजगोपालचारी. बघा प्रश्नात विचारलाय भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, तर स्वतंत्र भारताचे किंवा ब्रिटिश भारताचे असं काहीच नाही, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल तर ते होते सी राजगोपालचारी. तर स्वतंत्र भारताचे ते पहिले गव्हर्नर जनरल होते, तसेच ते शेवटचे सुद्धा गव्हर्नर जनरल होते, सी राजगोपालचारी. 19वा प्रश्न आहे, दिल्ली भारताची राजधानी म्हणून कधी घोषित झाली? त्या पहिले माहिती आहे आपल्याला, कोलकाता ही भारताची राजधानी होती, तर नंतर दिल्ली भारताची राजधानी घोषित करण्यात आली. ती केव्हा करण्यात आली? तर उत्तर आहे 1911. 1911 साली दिल्ली भारताची राजधानी घोषित करण्यात आली, तर त्या अगोदर कोलकाता ही भारताची राजधानी होती. 20वा प्रश्न आहे, काँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा कोण? तर उत्तर आहे ॲनी बेझंट. ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न 21 आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाज या समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 22वा प्रश्न आहे, प्लासीचे युद्ध कोणादरम्यान झाले होते? तर कोणत्या शासकांदरम्यान प्लासीचे युद्ध झाले होते? तर प्लासीचे युद्ध हे ब्रिटिश आणि बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्या दरम्यान झाले होते 1757 साली. 23वा प्रश्न आहे, गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? गांधीजी कोणाला राजकीय गुरु मानत होते? गांधीजीचे राजकीय गुरु, तर उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते. 24वा प्रश्न आहे, पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? पहिले मराठी वृत्तपत्र, तर उत्तर आहे दर्पण. दर्पण 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांच्याद्वारे हे पहिले मराठी वृत्तपत्र होते, दर्पण. आपला शेवटचा प्रश्न आहे आजचा 25वा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? भारत स्वतंत्र झाला 1947, 15 ऑगस्ट 1947, तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर उत्तर आहे क्लेमंट ॲटली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे जे पंतप्रधान होते ते क्लेमंट ॲटली होते. तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा जो स्कोर आहे तो कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.